नमस्कार. आज एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपण या व्हिडिओमध्ये आलेलो आहोत. एकीकडे बेरोजगारी वाढतेय. खूप महत्त्वाचे प्रश्न देशासमोर आहेत आणि नीट नावाची जी परीक्षा आहे, जे लाखो विद्यार्थी डॉक्टर व्हायचं स्वप्न बघतात. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जी परीक्षा दिली जाते, तीच परीक्षा आता रद्द करण्याची नामुष्की सरकारवरती आलेली आहे आणि ती परीक्षा रद्द झाल्यानंतर त्याचे काय परिणाम होणार आहेत, त्या परीक्षेसाठी आता काय तयारी करावी लागणार आहे, यासाठी सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डेक्कन इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर निलेश खराडे सर. सर नमस्कार. इतकी महत्वाची परीक्षा रद्द झाली आहे. सुमारे 22,05,000 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते देशभरातून. काय सांगाल? काय सांगाल असं म्हणलं तर थोडंसं थांबायलाच होत आहे, कारण की आपण या गोष्टींकडे जितक्या गांभीर्यानं बघायला पाहिजे तितक्या गांभीर्यानं पाहत ना हे लक्षात आहे. मुळात व्यवस्थेसाठी ही केवळ एक परीक्षा असेल असं मला वाटतंय. पण जर का याला व्हॉल्यूम मध्ये बघितलं, आता तुम्ही जसं आकडा सांगितला की 22 लाख मुलं 2-2, 4-4 वर्ष ज्यावेळेस तयारी करतात, अशा वेळेस या परीक्षेचं गांभीर्य व्यवस्थेने लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्याच्या हिशोबाने खरं तर व्यवस्था असायला पाहिजे. अशा वेळेस पेपर लीक होतो, फुटतो किंवा गेस पेपरच्या नावाखाली तशा काही गोष्टी आपल्याकडून देतात आणि त्याच्यामुळं नेमकं कष्ट करणाऱ्या मुलांना होणारा त्रास हा भयानक आहे. त्यामुळं निश्चित नामुष्की किंवा ही बाब लाजिरवाणी आहे असं म्हणाल काही हरकत आता ही जी परीक्षा आहे तर ती अचानकपणे रद्द केली आहे. बहुतेक 3 मेला ही परीक्षा झालेली होती आणि आता पुढे कधी होणार आहे ते अजून एनटीएने जाहीर केलेलं नाहीये. तर या निर्णयाचा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवरती काय परिणाम होईल का? निश्चित सर. म्हणजे म्हणजे अगदी 9वी-10वीत किंवा 11वीत सुद्धा आपण म्हणूया की मुलं डे 1ला त्यांनी डिसाईड केलं असते की मला नीट सारखी एक्झाम द्यायची किंवा फार पूर्वीपासून त्यांच्या डोक्यात असते की मला डॉक्टर व्हायचं आहे. आणि त्याच्यासाठी मुलं खूप कष्ट करून त्या परीक्षेला सामोरे जातात. या ठिकाणी बऱ्याचदा मुलं खूप गोष्टी कॉम्प्रोमाइज करतात. असं असताना जसं आता तुम्ही म्हणालात की मुलांची मानसिक अवस्था तर अत्यंत गोंधळलेल्या अवस्थेत मुलं आहेत. बरं, आता पुन्हा ते असं आहे की ही केवळ बौद्धिक तयारी नाही आहे, ती मानसिक तयारी पण आहे, ती भावनिक तयारी पण आहे. आणि या सगळ्या प्रोसेस मधून पुन्हा जाणं, मग त्याला सामोरं जाताना ते कसं असेल, त्याच्यामधली जी अँझायटी आहे ही मुलांना निश्चित त्रास देणारी असणार आहे. बरोबर. कारण तयारी करत असताना आपण बऱ्याचदा बघतोय की मुलं म्हणजे रात्रदिवस अभ्यास करतात. शिवाय जे काही कौटुंबिक कार्यक्रम असतील ते कुठले कार्यक्रम सगळे टाळले जातात. पर्यटन टाळलं जातं. या सगळ्यावरती आणि एक त्यांच्या आरोग्यावरती सुद्धा त्याचा परिणाम झालेला असतो निश्चित. यातनं त्यांचा आत्मविश्वास ढळमळीत होईल का? काय वाटतंय? की अभ्यास केलाय आणि अचानक आता परीक्षा पण दिली आहे. एक रिलॅक्सेशनच्या मोडवरती आलेला असताना अचानक कळतंय की अरे नाही, परत एकदा त्या शर्यतीत पळायचंय. मला वाटतं गोंधळेपणा येईल. आत्मविश्वास डळमळीत होईल का, तर मला तसं म्हणता येणार नाही, कारण की ज्या मुलांनी उत्तम तयारी केली आहे तर ती पुढच्याही वेळेस आता समजा जर पुन्हा रिस्टार्ट करायचं असेल, तयारी करायची असेल, तर तुम्ही कशी तयारी करायला पाहिजे विद्यार्थ्यांनी? विद्यार्थ्यांच्या मानसिकतेतून विचार केला तर सर आपण जसं म्हणालो याचा ताण निश्चित मुलांवरती येणार आहे. पण आता हे व्यवस्थात्मक फेल्युअर आहे. याला विद्यार्थी म्हणून रिस्पॉन्ड करत असताना त्याच्या हातात पुढच्या परीक्षेला सामोरं जाण्याशिवाय दुसरं काही नाहीये. आणि त्यामुळं आपण जसं म्हणतो की याला सामोरं तर जावंच लागणार आहे. तर मला वाटतं की विद्यार्थ्यांनी काय झालं, कशामुळे झालं याचा फार विचार न करता पुन्हा एकदा आपण जे काही 3 मेच्या अगोदर 1.5-2 महिने 12th नंतर किंवा जी काही प्रक्रिया म्हणून आपण केलेली आहे, मुलांनी याचा शांतपणे पुन्हा एकदा विचार करावा. ज्या गोष्टींना वेळ मिळाला नव्हता ती स्पेस मिळाली असं गृहीत धरावं आणि पुन्हा या सगळ्या प्रोसेसला सामोरं जावं असं मला वाटतं. परीक्षा आता या सगळ्या या म्हणजे एकूण गैरकारभारामुळे पुन्हा झाले होते. तर तुम्हाला वाटते की याची काठिण्य पातळी आणखी वाढली जाईल किंवा खूप काही आणखी गोंधळे पण होईल? काठिण्य पातळी वाढली जाईल याची शक्यता मला कमी वाटते. आणि खरं तर तसं म्हटलं तर जे आता आपण जर कसं म्हटलं की त्याची काठिण्य पातळी वाढेल, जे सर्वसाधारणतः समजूत आहे. बरोबर.
आताचा जो पेपर आला होता तो 2025चा जो सर्वात अवघड पेपर आतापर्यंत झाला होता असं समजलं होतं, त्याच्यापेक्षा पेपर थोडासा मॉडरेट सोपा Moderate होता. पण सोपा. 2024 पेक्षा थोडासा अवघड होता. मला वाटतंय काठिण्य पातळी ही तशीच काहीशी राहील. हं. फक्त असा गैरप्रकार होणार नाही याच्यासाठी, जसं की एनटीए कडे याचे वेगवेगळे सेट्स असतात. आता याच्यातला नेमका ब्रिज कुठपर्यंत झालाय, किती झालाय, सगळ्या सेट मधला झालाय का याची कल्पना आपल्याला नाहीये. पण मला वाटतं एनटीए नव्यानं प्रोसेसला हात घालेल आणि काठिण्य पातळी सर्वसाधारणतः मॉडरेट याच स्वरूपात राहण्याची शक्यता जास्त वाटते. मॉक टेस्ट असतील किंवा रिव्हिजन असेल तर तुम्ही इन्स्टिट्यूशनल भाषेत किंवा अभ्यासक्रमीय भाषेत तुम्ही कसं सांगाल विद्यार्थ्यांना की काय करावं विद्यार्थ्यांनी? जसं तुम्हीच आता म्हणाल की मॉक टेस्ट नावाची गोष्ट असेल, पुन्हा रिवाइज करणं असेल, असं समजूया की आपली जी काही मे मध्ये परीक्षा होती ती झालीच नाहीये किंवा काही कारणास्तव झाली नाही असं म्हणायला पाहिजे आणि त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने बघायला पाहिजे. आणि म्हणजे विद्यार्थ्यांचा पर्स्पेक्टिव्ह आपण त्याच्यावर वेगवेगळी चर्चा परत करूया. पण विद्यार्थ्यांच्या बाजूने विद्यार्थ्यांनी असं समजायला पाहिजे की ती एक रंगीत तालीम झाली, पुन्हा एकदा त्या प्रोसेसला सामोरे जावं. आता हे मला खात्री मला याची खात्री आहे की याचा मुलांना त्रास होणार आहे. या प्रोसेसला सगळं जायचं म्हणजे ती पूर्वतयारी पुन्हा सगळं करणं हे त्यांच्यासाठी अडचणीच आहे. पण तरी सुद्धा त्याला रंगीत तालीम म्हणावं, परत मुलांनी टेस्ट द्याव्यात, रिव्हिजन द्याव्यात, ज्या बाबी राहिल्या तर त्याच्यावरती काम करावं. तो पाठिंब्याचा पेपर आता झालेला आहे, त्याच्या काही रूट सापडतात का, त्याच्यातल्या काही शक्यता पुन्हा तशा पॅटर्न मध्ये प्रश्न जाण्याची शक्यता, तो एक प्रॅक्टिस पेपर म्हणून बघावा की ज्याला आपण रंगीत तालीम असा शब्द वापरला तो बघावा आणि पुढे जावं असं मला वाटतं. परीक्षा देताना किंवा नीट सारखी इतकी महत्वाची परीक्षा देताना तो फक्त विद्यार्थी इन्व्हॉल्व्ह नसतो, तर त्याचं अख्खं कुटुंब त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतं. तर अशी काही घटना घडते किंवा अशा आत्ता किंवा घडलेल्या आहे, तर यात आता पालकांनी विद्यार्थ्यांशी कसं वागलं पाहिजे किंवा काय घरातलं वातावरण ठेवलं पाहिजे? डेफिनेटली म्हणजे अगदी शहरी भागातली मुलं असतील, ग्रामीण भागातली मुलं असतील, ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तयारी करतात. आता पुन्हा यातली बरीचशी मुलं परीक्षा झाल्यानंतर घरी जाऊन निवांत राहिलेली आहेत. त्या पालकांना पुन्हा व्यवस्थित यायचं, त्याच्यासाठी ते सगळी पुन्हा व्यवस्था बांधायची, ह्या कालावधी निश्चित नाहीये, ते कधी होणार आहे, काय होणार आहे याविषयी काही कल्पना नाही. त्यामुळे निश्चित त्यांच्यात एक गोंधळेपणा आहे. पण पालकांनी आपल्या मुलांवरती आणखीन थोडासा विश्वास ठेवायला पाहिजे. त्यांना कॉन्फिडन्स हा द्यायला पाहिजे की ठीक आहे, हा जो काही स्पेस आहे 15 दिवसाचा पाठिंबाचा गेलेला आहे, त्या स्पेसच्या पुढे जाऊन पुढे अजून आपल्याला काही जे काही एक्सटेंडेड काम आहे ते करावं लागेल आणि तुझ्यासोबत आम्ही आहोत हा त्याला विश्वास देऊन ज्या काही व्यवस्था होत्या त्यांच्यासोबत पुन्हा काम करत मुलांना पाठबळ द्यायला पाहिजे असं मला वाटतं. या एकूण या गैरकारभाराचा असेल किंवा परीक्षेच्या ह्या अडचणीचा असेल, शहरीपेक्षा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना जरा जास्त अडचणी येतील असं वाटतंय का तुम्हाला? निश्चित सर, कारण की ग्रामीण भागातली मुलांना रिसोर्सेस मिळत असतानाच मुळात कमी मिळतात. जे मिळालेले आहेत ते झगडून मिळवलेले असतात आणि त्याच्यानंतर पुन्हा अशी काहीतरी गोष्ट झाल्यानंतर बरीच मुलं ह्या प्रवाहातून बाहेर जातील सर. म्हणजे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच घरात असू की राहू दे आता नीट नकोच करू, सरळ बीएससी कर्जा, फार्मसी कर्जा, ऍग्री कर्जा, अशा काहीतरी प्रकार घरात संवाद चालू होतील. याच्यामुळे जी येणारी अनिश्चितता आहे ती नीट ऍज सच या सगळ्या इकोसिस्टीमला निश्चितच मारक आहे. आणि तुम्ही जसं म्हणला की ग्रामीण भागातल्या मुलांना दे विल बी डिसएडव्हान्टेजेस पोझिशन दॅन शहरी. अशा प्रकारचे परीक्षांमध्ये गैरव्यवहार, आता नीटच्याच परीक्षेमध्ये हा पहिला गैरव्यवहार नाहीये खरं तर यातून शासनानं काहीतरी शिकायला पाहिजे होतं आणि त्याची ती पारदर्शकता आणि या परीक्षेचं महत्व लक्षात घेऊन गांभीर्य तुम्ही म्हटलं तसं तितकं गांभीर्य त्यांना त्यांच्यासाठी ही एक परीक्षा आहे, पण या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी या कुटुंबांसाठी ती फक्त परीक्षा नाही आहे, भविष्य. तर हे गैरकारभार होऊ नयेत किंवा परीक्षा असं तुम्हाला म्हणजे त्यासाठी तुम्ही काय एखाद्या सूचना देऊ शकाल का की काय करायला हवं? सूचना म्हणजे समजा ऑर्गनायझेशन किंवा स्ट्रक्चर हा भाग त्यांनी बरोबर. मला फक्त त्यांना एवढं सांगायचं की ही अत्यंत गंभीर बाब आहे, हे व्यवस्थेने लक्षात घ्यावं आणि तेवढ्याच गांभीर्यानं त्याच्यावरती काम करावं. बरोबर. तुमच्यातले लूपहोल शोधा, कसं काय गेस्ट पेपरच्या नावाखाली पेपर कसे काय, म्हणजे तुमच्यातले जे कोणी मोल्स आहेत ह्या गोष्टी बघायला पाहिजे. बरोबर. तुमची इंटिग्रिटी अनकॉम्प्रोमाइज राहायला पाहिजे, कारण ती केवळ तुमची इंटिग्रिटी नाहीये, 20-25 लाख मुलांची ती इंटिग्रिटी आहे आणि अशा वेळेस तुम्ही ते अटमोस्ट केअर घेऊन बघायला पाहिजे. म्हणजे गांभीर्याने घ्या एवढंच
आपल्याला सांगता येईल. सांगता येईल. आता इन्स्टिट्यूट ऍज अ इन्स्टिट्यूट म्हणून तुमची जबाबदारी थोडीशी अधिक वाढली असं वाटतंय का? निश्चित सर, कारण की अं, पुन्हा त्या व्यवस्थेमध्ये मुलांना आणणं, बरोबर. त्यांना तो विश्वास देणं की ठीक आहे, हे जे काही झालंय ते पाठीवर टाका, याच्यात आपण पार्टी नव्हतो, बरोबर. पण हे आता तुम्ही पाठीवर म्हटलं टाका, काय जे काही समोर आहे त्याला बघायला पाहिजे, जायला पाहिजे. आता नवीन मुलं येत आहेत, नव्या बॅचेस येत आहेत, त्याच्यासोबत या मुलांना पुन्हा कोप करणं ही बाब झालीच. त्याच्यासोबत यांच्या टेस्ट सिरीज असतील किंवा ज्याला आपण मॉक टेस्ट म्हणतोय किंवा कॉम्प्रेन्सिव्ह जे काही टेस्ट राहतात त्या घेणं, त्याचे डाऊट सेशन घेणं, ही प्रक्रिया म्हणून आम्ही पुन्हा राबवणार आहोतच. आणि आमच्या मुलांच्या सोबत आम्ही पाठीमागे राहणारच आहोत. आणि ज्याला आपण एक लार्जर म्हणूया, म्हणजे केवळ या इन्स्टिट्यूट मधलीच मुलं असं नाही, तर या भागातल्या किंवा कोणालाही असं काही वाटलं की तो सपोर्ट सिस्टीम म्हणून त्यांना काही अपेक्षित आहे, तर निश्चित दे कॅन लुक एट अस. सरांचं कौतुक आहे की सर म्हणतात की जर असे काही शंका असतील काय असतील तर सर त्यावरती मार्गदर्शन करायला तयार आहेत. एकूण दुसरं सर असा विषय आहे की नीटमध्ये ठीक आहे आपण यशासाठीच सगळे प्रयत्न करत असतो, पण नीटमध्ये अपयश आलंच तर आणखी काही ऑप्शन्स आहेत विद्यार्थ्यांना की ज्याकडे आपण सकारात्मक दृष्टीने तिकडेही बघू शकतो, या अभ्यासाची तयारी आपल्याला तिकडे उपयोगाला येणार अशी कोणती क्षेत्र आहेत? आता जसं की नीट नंतर बरीच मुलं प्रेफरन्स देतात फार्मसी अरे वा, सारख्या हा. गोष्टीसाठी, बीएससी ऍग्री बरोबर. असेल, ऍग्री सारख्या गोष्टीला प्रेफरन्स देतात. बरोबर. याच्यासोबत बेसिक सायन्सेस मध्ये रिसर्च मध्ये काम करणारी मुलं बऱ्याचदा आयझर, नेस्ट या परीक्षा आता पुन्हा जून मध्ये येऊ घातलेल्या आहेत. तर या परीक्षांची सुद्धा मुलांनी तयारी करावी. किंवा आपण जसं म्हणतो की ग्रॅज्युएशन मधल्या रिसर्च मधल्या, कारण ही सायन्स बॅकग्राऊंड मधून येणारी जी मुलं आहेत त्यांनी बेसिक सायन्सेस मध्ये पुन्हा काही काम करता येतंय का हे बघावं आणि त्याच्यासाठी प्रयत्न करावे. आता ह्या घाबरलेल्या आणि निराश झालेल्या या विद्यार्थ्यांना तुम्ही एक शेवटचा संदेश काय द्याल? आपण मुलाखतीच्या शेवटी जातोय. अगदी एक छान प्रार्थना होती बहुतेक गुरुदेवांनी त्यांच्या शांतिनिकेतनमध्ये ते सांगितलं होतं की जे बदलता येतंय त्याला बदलण्याची ताकद आहे, जे बदलता येत नाही त्याला सामोरं जाण्याचं धैर्य दे आणि ह्या दोन्ही गोष्टींमधील फरक जाणवण्यात ज्ञान दे. अरे वा. आणि त्यामुळे मला तर असं वाटतंय की झालेल्या गोष्टींवरती त्रागा व्यक्त करणं किंवा त्याच्यावरती काही आणखीन चर्चा करत बसणं हा विद्यार्थी म्हणून त्यांचा भाग नाहीये. तो भाग समजा ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर पालक म्हणून असतील, या व्यवस्थेतले अजून काही घटक असतील तर त्यांनी त्याच्याकडे बघावं. पण विद्यार्थ्यांनी मला असं वाटतंय की जे काही झालंय ह्यातलं आता आपल्याला काही चेंज करता येणार नाही, ह्यातलं काही मागे आणता येणार नाही, हे सगळं बाजूला टाकून द्यावं. जे समोर यायला लागले त्याला धैर्यानं सामोरं जावं आणि बारकाव्याने गोष्टींकडे बघत पुन्हा एकदा या परीक्षेला सामोरं जावं. सरांनी खूप चांगला संदेश दिलाय की ज्या गोष्टी आपल्या हातात बदलण्याच्या नाहीत त्यांचा विचार करण्यापेक्षा ज्या गोष्टी आपण बदलू शकतोय त्यासाठी सातत्य अभ्यासात ठेवणं आणि सकारात्मक दृष्टीनं अभ्यास करणं असा संदेश सरांनी दिलेला आहे. यापुढे सर मी असं सांगेन की जर कुठल्या विद्यार्थ्याला असं वाटलं की या सगळ्यातून खूप नैराश्य आलंय आणि खूप टोकाचा निर्णय त्याच्या डोक्यात विचार येत आहेत, तर मी विनंती करेन की जर असा विचार एखाद्या विद्यार्थ्याच्या मनात येत असेल किंवा असं एखाद्या पालकाला वाटत असेल की आपला मुलगा तसा विचार करतोय किंवा आपला पाल्य तसा विचार करतोय, तर त्यापूर्वी एक पण कॉल किंवा एक कमेंट फक्त आम्हाला करावी. त्यासाठी शेवटचा ऑप्शन किंवा त्याचं जे काउन्सिलिंग आहे ते सर करतील. मी देखील जी मदत करता येईल ती करू. त्यामुळं या घटनेला गांभीर्याने शासनानं घ्यावं आणि विद्यार्थ्यांनी या झालेल्या निर्णयाचा खूप निगेटिव्ह विचार न करता पॉझिटिव्ह विचार करून अभ्यासात सातत्य ठेवावं. हाच संदेश या ठिकाणी देऊया. सर धन्यवाद.